एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड. तुम्ही नोकरी करताय तर तुमचा ईपीएफ कापला जातो, परंतु काही लोक त्यांची बचत वाढवण्यासाठी व्हीपीएफ देखील कापतात. व्हीपीएफचा पूर्ण जो फॉर्म आहे तो ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी आहे. हे व्हीपीएफ काय आहे आणि ते ईपीएफ पेक्षा किती वेगळं आहे हे आपल्याला माहित आहे का? नसल्यास व्हीपीएफ बद्दल सर्व काही आपण या व्हिडिओतून आज समजून घेऊयात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. सर्वप्रथम पाहूयात की व्हीपीएफ म्हणजे आहे तरी काय. नोकरी किंवा रिटायरमेंट नंतर आपल्याला सर्वात मोठं जे टेन्शन असतं ते म्हणजे म्हातारपणात काय करावं, कसं जीवन व्यतीत करावं. व्हीपीएफ या म्हातारपणासाठी एक मजबूत आधार बनू शकतो. व्हीपीएफ म्हणजेच व्हॉलंटरी प्रोव्हिडंट फंड. हा ईपीएफ सारखा असतो. उदाहरणार्थ, ईपीएफ मध्ये पगाराच्या 12% रक्कम कापली जाते, परंतु बीपीएफ मध्ये आपण इच्छेनुसार पैसे वजा करू शकता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा देखील आपल्याला एक बचतीचा चांगला मार्ग असू शकतो. आपण याच्यात आता किती निधी जमा करू शकतो, तर जेव्हा बचतीचा विचार केला जातो तेव्हा व्हीपीएफ मध्ये किती पैसे जमा करता येतील हा प्रश्न समोर येतो. व्हीपीएफच्या नियमानुसार आपण आपल्या मूळ पगाराच्या 100% व्हीपीएफ मध्ये देखील जमा करू शकता. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला निवृत्तीनंतर मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. ईपीएफ प्रमाणेच व्हीपीएफ मधील गुंतवणूकदारांनाही भरघोस व्याज मिळतं. व्हीपीएफ वार्षिक 8.25% व्याज देतं. यासह हे जोखीम मुक्त आहे, त्यात पैसे गमावण्याचा धोकाही नाहीये. तर आता म्हणाल याचा टॅक्स मध्ये काय फायदा आहे, तर व्हीपीएफ देखील कर वाचवण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. त्यात जमा केलेली रक्कम कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे. यात 1.5 लाख यात 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. जर एपीएफ आणि बीपीएफ मध्ये जमा केलेली रक्कम एकत्रितपणे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर त्यावर मिळणारे व्याज करमुक्त आहे. व्हीपीएफ मध्ये गुंतवणूक कशी करावी, तर व्हीपीएफ म्हणजे व्हॉलंटरी प्रोव्हिडंट फंड सुरू करणं खूप सोपं आहे. यासाठी आपल्याला आपल्या कंपनीच्या एचआर किंवा पेरोल विभागाला सांगावं लागेल की आपल्याला त्यात योगदान द्यायचं आहे किंवा त्यात माझे पैसे कट करून भरले पाहिजे आणि ईपीएफ मध्ये पगारातून किती अतिरिक्त पैसे द्यायचे आहेत हे ठरवण्यासाठी एक फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. बऱ्याच कंपन्या ऑनलाईन पोर्टलवर देखील ही सुविधा देतात आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हीपीएफ म्हणून दरमहा आपल्या पगारातून निश्चित रक्कम कापली जाते. तुम्ही नोकरी बदलल्यास तुमचं ईपीएफ आणि व्हीपीएफ खातं नवीन नियोक्त्याकडे हस्तांतरित केलं जातं. तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि सतत गुंतवणूक करतात. तसेच तुम्ही ईपीएफ पासबुक, उमंग ऍप किंवा डिजिलॉकरद्वारे कधीही तुमची शिल्लक अर्थातच बचत केलेली रक्कम जी आहे ती पाहू शकता, तपासू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स.